नमस्कार, मंदाकिनी रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण करणार आहोत सोयाबीनची चटणी. त्यासाठी मी ते 1 चम्मच जिरी, हिरवी कोथिंबीर, 6 ते 7 लाल मिरच्या, खोबरं, सोयाबीन आणि भरपूर लसूण घ्यायचं आहे. सोबतच कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅस सुरू करून तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया. सोयाबीन हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. जास्त गरम करून घ्यायचे नाहीत किंवा याचा कलर चेंज करायचा नाहीये. सोयाबीन भाजताना तेलाचा वापर करायचा नाहीये. मी ते सोयाबीन हलकेसे गरम करून घेतलेले आहेत. गरम झालेले सोयाबीन आता एका ताटामध्ये काढून घेऊया. याच तव्यामध्ये खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये लाल मिरची टाकून भाजून घेऊया. मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजत आल्यानंतर यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेऊया. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि यामध्ये भाजलेलं सोयाबीन टाकून घ्यायचं आहे. सोयाबीन, मिरच्या आणि लसूण, खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे सगळं व्यवस्थित भाजेल असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटं हे सगळं मी तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. वरून थोडासा कढीपत्ता टाकून मिक्स करून घेऊया. आणि पटकेझट अशी ते आपली चटणी तयार होणार आहे. गार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. एकदम साधी सोपी चटणी तयार होते आणि करायला खूप सोपी आहे. मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण याला बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे सोयाबीन, मिरच्या, लसूण, खोबरं टाकून घेणार आहे. आणि टाकल्यानंतर यामध्ये वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मी इथे चटणी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी राईससोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. एकदम आगळी वेगळी आणि हटके चटणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीमध्ये.